Student, now we see human male reproductive system. मानवी पुरुष प्रजनन संस्था. या ठिकाणी आपल्याला डायग्रॅम दिलेली आहे. त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं. त्याचबरोबर डिफरंट पार्ट्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहेत, ते काळजीपूर्वक पहा. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्यूमन कन्सिस्ट ऑफ टेस्टिस, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स. ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे महत्त्वाचे अवयव आहेत, टेस्टिस, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स, वाहिन्या, नलिका यांच्यापासून हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तयार झालेलं आहे. टेस्टिस आर प्रेझेंट इन द स्क्रॉट्यूम आउटसाइड द ॲबडॉमिनल केव्हिटी. या ठिकाणी बघा, हे टेस्टिस आहेत. हे टेस्टिस कुठं आहेत तर इनसाइड स्क्रॉट्यूम, स्क्रॉट्यूमच्या आतमध्ये आहेत. अँड दिस पार्ट इज आउटसाइड ॲबडॉमिनल केव्हिटी. व्हाय दिस पार्ट इज आउटसाइड ॲबडॉमिनल केव्हिटी? बिकॉज टेस्टिस प्रोड्यूस sperm, male gamete, and for production of male gamete temperature must be less than body temperature, and for that purpose they are located outside the abdominal cavity. Germinal epithelium present in the tubules divide by meiosis to produce sperm. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट फॉर्मेशन महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी स्पर्म, मेल गॅमेट जो आहे तो मेल गॅमेट जो तयार होणार आहे तो मिओसिस प्रक्रियेनं तयार होणार आहे. आणि हा टेस्टिस कंटेन्स न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्युल्स. टेस्टिसमध्ये काय असतात तर न्यूमरस, असंख्य ट्युब्युल्स असतात. आणि जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट इन द ट्युब्युल्स, या टेस्टिसमध्ये असणाऱ्या ट्युब्युल्समध्ये काय आहेत तर जर्मिनल इपिथेलियम, की ज्यांच्यापासून काय होणार आहे, स्पर्म तयार होणार आहेत. प्रेझेंट इन द ट्युब्युल्स डिव्हाइड बाय मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म. म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या, या टेस्टिसमध्ये असणाऱ्या ज्या इपिथेलियम, जर्मिनल इपिथेलियम म्हणजे जननद अधिस्तराच्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये मिओसिस होतं. जननद अधिस्तराच्या, मराठी शब्द तुमच्यासाठी तो नवीन असेल, म्हणजे जर्मिनल इपिथेलियम दीज आर द वन काइंड ऑफ सेल्स, एक प्रकारच्या पेशी आहेत आणि यांच्यापासून काय तयार होणार आहेत, स्पर्म तयार होणार आहेत. दोज स्पर्म्स आर सेंड फॉरवर्ड थ्रू व्हेरियस ट्युब्युल्स. आत्ताच आपण वाक्य बघितलं की टेस्टिसमध्ये व्हेरियस ट्युब्युल्स आहेत. ॲज द स्पर्म्स आर प्रोड्युस्ड दे आर फॉरवर्डेड through these tubules. Sequence of those tubules is as rete testis, vas efferens, epididymis, vas deferens, ejaculatory duct and urinogenital duct. म्हणजे हे जे स्पर्म असणार आहेत, हे स्पर्म अशा प्रकारे त्यांचा प्रवास रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून करणार आहेत. As the sperms are pushed forward from one duct to next, they become mature and able to fertilize the ovum. Sperm have to travel long distance as given route from testis up to urinogenital duct. Up to this part, sperm have to travel their distance. And as they are pushed forward, they become mature. And because of that maturity, they are able to fertilize the ovum. We see here, there are the different parts of male reproductive system: seminal vesicle, prostate gland, vas deferens, Cowper's gland, urinogenital duct, epididymis, scrotum, testes and penis. These are the different parts of male reproductive system. Now sperm travel through different tubules and they become mature.
Seminal vesicle secrete their secretion in ejaculatory duct, whereas prostate glands and Cowper's gland secrete their secretion in urinogenital duct. आता वाक्यानुसार पुन्हा तुम्ही आकृतीकडे गेलात तर त्याच्या लक्षात येईल सेमिनल वेसिकल जे आहे ते इजॅक्युलेटरी सिक्रिशन म्हणजे हार्मोन जे आहेत ते हार्मोन इजॅक्युलेटरी डक्टमध्ये सोडतात. या ठिकाणी बघा हे सेमिनल वेसिकल आहे आणि ह्या ठिकाणी ही इजॅक्युलेटरी डक्ट आहे. ही इजॅक्युलेटरी डक्ट आहे. तर हे सेमिनल वेसिकलचं जे काही हार्मोन्स आहेत सिक्रिशन आहेत ते कशामध्ये सोडलं जातं ह्या इजॅक्युलेटरी डक्टमध्ये सोडलं जातं. ॲज वेल ॲज prostate glands and Cowper's gland secrete their secretion in urinogenital duct. या ठिकाणी आपल्याला प्रोस्टेट ग्लँड दिसत आहेत आणि काउपर्स ग्लँड दिसत आहेत. यांच्यापासून सुद्धा तयार झालेले जे सिक्रिशन हार्मोन आहेत ते कशामध्ये सोडलं जातं तर युरिनोजेनिटल डक्टमध्ये. When seminal vesicle secrete their secretion, it come into ejaculatory duct. Afterwards, it also come into urinogenital duct also. We see here there are different glands and ducts are present in male reproductive system. Semen is formed of sperms and secretion of all these glands. Semen, that is a chemical substance, is formed from seminal vesicle secretion as well as prostate gland and Cowper's gland secretion. Semen is ejaculated out through penis. That hormone is released through penis. All the organs of male reproductive system are paired except urinogenital duct and penis, not scrotum. If we see here, we see that all the parts of male reproductive system are present in pair, except penis and prostate gland. All the organs are in pair in male reproductive, except here we say that urinogenital duct and penis. These are the single organ. Now next we see that human female reproductive system, मानवी स्त्री प्रजनन संस्था. All organs in female reproductive system are in abdominal cavity. स्त्री प्रजनन संस्थेचे सगळे अवयव हे उदर पोकळीमध्ये असतात. It include a pair of ovaries. If we see carefully diagram, here is ovary, again here is also ovary. That is the pair of ovary. Pair of oviduct, this is oviduct, a pair of oviduct. A single uterus, this is a uterus, and a vagina. These are the main parts of female reproductive system. Pair of ovary, pair of oviduct, single uterus, and vagina. These are the four main parts of female reproductive system which are placed in abdominal cavity. Beside, a pair of bulbourethral gland is also present. Generally, every month an ovum is released in abdominal cavity alternately from each ovary. Here we see ovums are present in ovary, and these ovules are released every month. One ovum is released in oviduct alternatively. Suppose in 1 month ovum is released from this ovary, then next month ovum is released from this ovary. Alternatively, one ovum is released every month in abdominal cavity. Free end of oviduct is funnel like. म्हणजे काय, हे जे ओव्हिडक्ट आहे या ओव्हिडक्टचा जो फ्री एंड आहे तो कसा आहे फनेल लाईक म्हणजे नरसाळ्यासारखा भाग आपल्याला
दिसून येतो. अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. म्हणजे ह्या ओव्हिडक्टच्या सेंटरला एक होल असतं किंवा एक ओपनिंग असतं. उसाइट एंटर्स द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग. उसाइट आपण बघितलं की फॉलिकल्स ज्या आहेत त्या फॉलिकल्समध्ये काय असतात, उसाइट असतात. आणि फॉलिकलची टोटल ग्रोथ झाल्यानंतर त्याच्यातून उसाइट रिलीज होणार आहे आणि ते उसाइट ओव्हिडक्टमध्ये त्या स्मॉल ओपनिंगमधून येणार आहेत. उसाइट एंटर द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग. सिलाय आर प्रेझेंट इन द इनर सरफेस ऑफ ओव्हिडक्ट. सिलाय म्हणजे काय तर त्याला मराठीमध्ये रोमक असं म्हटलं जातं. स्पर्म जे आहेत त्यांना मोशनसाठी फ्लॅजेल असतो, पण एक सेल जे आहे त्याच्या मोशनसाठी फ्लॅजेलासारखी सिस्टीम नाही आहे. त्यामुळं फॉरवर्ड प्रोसेस होण्यासाठी हे जे काही ओव्हिडक्ट आहे त्याच्या आतमध्ये सिलाई असतात आणि ते इनर साईडला झुकलेले असतात. त्यामुळं ते एक सेल जे आहे ते युटेरसपर्यंत जाण्यास मदत होते. दीज सिलाय पुश द उसाइट टुवर्ड्स द युटेरस. म्हणजे ह्या ओव्हरीमधून जे ओव्ह्यूल बाहेर पडणार आहे आणि ओव्ह्यूलमधून फॉलिकलमधून जे उसाइट बाहेर पडणार आहे ते सिलाय मार्फत ओव्हिडक्ट मार्फत युटेरसपर्यंत येऊन पोहोचणार आहे. नेक्स्ट पॉईंट दॅट इज गॅमेट फॉर्मेशन. बोथ गॅमेट्स दॅट इज स्पर्म अँड ओव्ह्यूम आर formed by meiosis. We already know that gamete formation process is method that is called as meiosis. Sperms are produced in testes of men from beginning of maturation, that is puberty till death. म्हणजे स्पर्म जे काही गॅमेट फॉर्मेशन जे आहे मेलमध्ये जे स्पर्म तयार होणार आहेत ते टेस्टीजमध्ये तयार होणार आहेत. आणि ते कधीपासून तयार होणार आहेत, फ्रॉम प्युबर्टी टू टिल डेथ. म्हणजे अगदी यौवन अवस्थेपासून डेथपर्यंत हे स्पर्म तयार होणार आहेत. हवेवर इन केस ऑफ वुमन ऑल ॲट द टाईम ऑफ बर्थ देअर आर 2 to 4 millions immature oocytes in the ovary of female fetus. However, in case of woman at the time of birth there are 2 to 4 million immature oocytes. म्हणजे जेव्हा एखादी स्त्री भ्रूण जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या अंडाशयामध्ये 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येमध्ये अपरिपक्व अंडपेशी असतात. 2 to 4 million immature oocytes in the ovary of female fetus. An oocyte mature and it is released from ovary every month from the beginning of maturity up to the age of मेनोपॉज. स्त्रीच्या अंडाशयात यौवन अवस्थेपासून पुढं मेनोपॉज म्हणजे त्याला रजोनिवृत्तीचा कालावधी असं म्हटलं जातं. तर या यौवन अवस्थेपासून ॲट द टाईम ऑफ प्युबर्टी टिल मेनोपॉज म्हणजे यौवन अवस्थेपासून रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत दरमहा एक अंडपेशी जी आहे ती परिपक्व होऊन ती बिगिन ऑफ मॅच्युरिटी ओव्हरीमधून प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी काय होत असते, रिलीज होत असते. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेनोपॉज जो आहे रजोनिवृत्तीचा कालावधी जो आहे म्हणजे रजोनिवृत्ती म्हणजेच काय, या ठिकाणी स्त्री प्रजनन संस्था प्रजनन क्रियेसाठी आता यानंतर असक्षम होणार आहे. हा जो कालावधी असणार आहे त्याला म्हणणार आहे आपण रजोनिवृत्ती. मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजे किती आहे ते वय, सर्वसाधारण ते अप्रॉक्सिमेटली 45 इयर्स ऑफ एज म्हणजे वय वर्ष 45 इथंपर्यंत स्त्री प्रजननक्षम असू शकते. यानंतर प्रजननक्षम असणार नाही.
तो जो कालावधी आहे त्याला मेनोपॉज म्हटला जातो. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ॲट द एज ऑफ अबाउट 45 to 50 years, secretion of hormones controlling the function of female reproductive system either stops or becomes irregular. This cause the menopause. म्हणजे सर्वसाधारणतः 45 ते 50 वर्ष या ठिकाणी बघा, ॲट एज ऑफ अबाउट 45 to 50 years, 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचं कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचं स्त्रवण जे आहे ते विस्कळीत होत. म्हणजे सिक्रेशन ऑफ सम हार्मोन्स कंट्रोलिंग द फंक्शन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे प्रजनन संस्थेचं कार्य नियंत्रित करणारे जे काही हार्मोन्स आहेत ते त्यांचं काम काय होतं, कंट्रोलिंग द फंक्शन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आयदर स्टॉप्स, एकतर ह्या संप्रेरकांचं कार्य थांबतं किंवा बिकम्स इर्रेग्युलर किंवा विस्कळीत होतं. अँड दिस कॉजेस द मेनोपॉज. आणि यामुळं रोजोनिवृत्ती येते. 45 ते 50 वर्षाचे स्त्रीच्या शरीरामध्ये 45 ते 50 वर्षादरम्यान हे जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कंट्रोल करणारे जे हार्मोन्स आहेत एकतर त्यांचं कार्य थांबतं किंवा विस्कळीत होतं आणि त्यामुळं मेनोपॉज तयार होतं. नेक्स्ट इज फर्टिलायझेशन. आपण बघितले सेक्शुअल रिप्रोडक्शनची पहिली स्टेप जी होती ती गॅमेट फॉर्मेशन अँड सेकंड इज फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्ह्यूम इज कॉल्ड फर्टिलायझेशन. डेफिनेशन आहे, तुम्ही अंडरलाईन करू शकता. वी नो दॅट male gamete and female gamete fuses. This process is called as fertilization, and after fertilization zygote is formed. Fertilization is internal in humans. Semen is ejaculated in vagina during copulation. During the time of copulation, that semen which contains sperms that is ejaculated in female reproductive part, that is vagina. Sperms in the numbers of few millions start their journey by the route of vagina, uterus, oviduct. We know that the egg cell is present in the oviduct, and up to the egg cell after fertilization sperms enter in female reproductive part and they travel the journey of vagina, uterus and oviduct. One of those few million sperm fertilize the only ovum present in the oviduct. Only one. There may be millions of sperms present here enters in female reproductive part, but only one have capability to fertilize the egg cell. From the age of puberty up to the menopause, from 10 to 17 years of the age, that is the puberty age, and up to 45 to 50 years, that is the menopause age, an ovum is released every month from the ovary. We already see in female reproductive system that every month alternatively one ovum is released in oviduct from ovary. That is, out of 2 to 4 million ova, approximately only 400 oocytes are released up to the age of menopause. There may be 2 to 4 millions of immature oocytes present at the birth of female fetus, but out of that only 400 oocytes are released at the age of menopause. What about the remaining ova? Remaining oocytes undergo degeneration. They may be used for development of birth or they may be degenerated. Here we see the fertilization diagram. This is the ovum and there are millions of sperms which traveled a journey and fertilize with ovum. See here, there are sperms and there is a oocyte. This process is called as fertilization process. Oocyte released from ovaries during last few months nearing the age of menopause are 40 to 5 years old. म्हणजे जे काही oocyte आपल्या ओव्हरीमधून रिलीज होणार आहे
ते ovaries during last few months nearing the age of menopause are 40 to 50 years old. म्हणजे मेनोपॉजच्या कालावधीपर्यंत जे काय उसाईड बाहेर पडणार आहे ते किती वर्षापूर्वीचं असणार आहे? 40 ते 50 वर्षापूर्वीचं. देअर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाव. कारण ॲट द बर्थ ऑफ गर्ल बेबी देअर आर 2 to 4 millions of oocytes. And so at the time of menopause that oocyte may be 40 to 50 years old, and so its ability of division may be diminished, that means decreased. Due to this they cannot complete mitotic division properly. For the formation of gametes as well as mitotic process can't be performed properly. If such oocytes are fertilized, the newborn produced from them may be with some abnormalities like Down syndrome. And that's why the fertilization which take place at the time of menopause having embryo have abnormalities, different kinds of abnormalities like Down syndrome. डाऊन सिंड्रोम सारखे काही व्यंग या अपत्य जन्माला येणाऱ्या अपत्यामध्ये आपल्याला दिसू शकतात. नेक्स्ट इज डेव्हलपमेंट अँड बर्थ. डेव्हलपमेंट म्हणजे विकास आणि बर्थ म्हणजे जन्म. इफ वी सी डायग्राम केअरफुली हिअर वी सी ग्रोथ ऑफ एन एम्ब्रियो लास्ट अप टू 36 week. The zygote formed after fertilization in oviduct undergoes repeated mitotic division and embryo is formed. आपण प्लांट सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांटमध्ये बघितलेलं होतं. मेल आणि फिमेल गॅमेटच्या फ्युजनपासून झायगोट तयार होतो आणि याच्यासाठी गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन प्रक्रिया गरजेची आहे. बट वन्स द झायगोट इज फॉर्म मिओसिस कंप्लीटेड. गॅमेट फॉर्मेशननंतर मिओसिस प्रोसेस प्रक्रिया बंद झाली. पण डेव्हलपमेंटसाठी जी प्रक्रिया गरजेची आहे दॅट इज मायटॉसिस आणि मायटॉटिक डिव्हिजननं झायगोटचं कन्व्हर्जन एम्ब्रिओमध्ये होतं. Once it reaches the uterus, it is implanted and further development occur after implantation. म्हणजे गर्भाशयामध्ये पोचल्यानंतर त्याचं रोपण होऊन त्याचं वाढ आणि विकास व्हायला लागतो. An organ called as placenta is formed for supply of food material during the growth in uterus. Placenta त्याला मराठीमध्ये अपरा असं म्हटलं जातं किंवा आपण त्याला नाळ असं म्हणतो. तर ह्या ज्या भ्रूणाची वाढ होण्यासाठी त्याला आवश्यक घटक जे आहेत, न्यूट्रिशियस इलेमेंट गरजेचे आहेत, ते आईकडून त्या बाळाला प्लॅसेंटामार्फत, त्या नाळेमार्फत दिले जातात. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कंप्लीटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टरवर्ड्स द फर्टिलायझेशन. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट म्हणजे त्या भ्रूणाची जी वाढ आहे ती फलन झाल्यापासून सर्वसाधारणतः 9 महिन्याच्या कालावधीपर्यंत त्याची वाढ होताना आपल्याला दिसते. या ठिकाणी आपण बघितले एम्ब्रियो आफ्टर 4 week, 8 week, 12 week म्हणजे ग्रोथ जी आहे ती एम्ब्रियोची पूर्ण ग्रोथ जी आहे ते 36 week म्हणजे 9 महिन्याच्या कालावधीपर्यंत त्याची पूर्ण डेव्हलपमेंट होत असते.